तडतड वाजणारी फोडणी कशासाठी? तर मटणासाठी. शेतामध्ये मटण असं शिजवून घेतले, दगडाच्या चुलीवर मंद आचेवर बघून ठेवले, त्याच्यात तेल आणि थोडीशी कांद्याची पात. आता या शिजवून घेतलेल्या मटणाची मस्त भाजी करायची असेल तर काय लागेल बरं? मसाला. मसाला नसेल तर आयुष्यात मजा नाही. मग भाजीत कशी येईल? मसाल्याचा खमंग वास सुटल्यावर त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून दिली, कारण आपल्या शेतातच आहे. आणि आता त्याच्यात जाणार मटान. रविवार आणि मटण हे समीकरण म्हणजे गणितातल्या सगळ्या समीकरणांपेक्षा भारी आहे. आता जे जे नॉनव्हेज खातेत ते माझ्या गोष्टीला ॲग्री करतीलच. हां, मग पटापट कमेंट करून सांगा की नाही म्हणजे तुम्ही मटण खाता, चिकन खाता, मच्छी खाता का खेकडे खाता. आता मस्तपैकी मटणांच्या पिसांचा अंतरंग मसाल्यामध्ये न्हावून निघालेला आहे. आता आपण गरजेपुरतं पाणी टाकून देऊ, म्हणजे कसं टणटणं वाजलं, मटण शिजलं, हाडानं दुखती या दाड सजनी रस्सा रस्सा वाढगं. कोणी म्हणलं की रस्सा रस्सा वाढता आला पाहिजे. आणि आता ढन चूल पेटून दिलेली आहे आणि आपलं मटण उकळायला लागलेलं आहे. भाजी रेडी आहे, रेडी. आता मटण म्हणल्यावर कांदा आणि लिंबू तर पाहिजेच, आणि मटणाच्या भाजीसोबत भाकर चुरून खाण्याची मजा आहे, ती मजा दुसऱ्या कशातच नाही हो. आता थाट्या प्लेटा तयार येतात, तर या जेवायला. आणि कॉपीराइट येते म्हणून माझ्या आवाजात टन वाजलं, मटण शिजलं, हाडानं दुखती दाड सजनी रस्सा रस्सा वाढ ग.